लग्नाची पेढी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. मधू आणि कृष्णा बोलत असतात. कृष्णा वटपौर्णिमेच्या पूजेला जाऊन आलेले आहे, तरी देखील मधू मात्र शांतपणे तिच्याशी बोलत आहे. मधू कृष्णाला म्हणत आहे की तू माझी फ्रेंड आहे आणि त्यामुळं तू जे काय केलं आहेस त्यामध्ये मला माहीत आहे की तुला राघव आवडत नाही, तरी देखील तू हे केलेलं आहेस. तू हे सगळं काही राजश्री मदरसाठी करते आहे, बरोबर आहे ना? तेव्हा कृष्णा खुश होते आणि म्हणते, हो अगदी बरोबर आहे. खरंच तू माझी फ्रेंड आहे म्हणून तुला माझ्या मनातील भावना समजायला लागलेल्या आहेत. मला राघव खरोखरच अजिबात आवडत नाही, पण मी हे सगळं फक्त राजश्री मदरसाठी करते आहे. तेव्हा मधू म्हणते, आता मी तुझं एक काम करणार आहे. मी तुला एक छानसं गिफ्ट देणार आहे. तेव्हा तर कृष्णाला अतिशय आनंद होतो. ती म्हणते, कसलं गिफ्ट? तुम्हाला काय गिफ्ट देणार आहेस? तेव्हा मधू सांगते की तुझ्या गोदासाठी एक मुलगी मिळालेली आहे आणि मी लवकरच त्या मुलीची आणि तुझी भेट घालून देणार आहे. तेव्हा कृष्णा एकदम आनंदित होते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. कारण खरं तर कृष्णा म्हणजेच सिंधूला तिच्या सावीला भेटायचं असतं आणि सिंधू दरीत पडल्यापासून मधूने तिला कुठे गायब केलंय हे तिला माहीत नसतं. या मधूची पार्टनर कोण आहे हे देखील तिला माहीत नसतं. लवकरच आपली सावी आपल्याला मिळावी यामुळे कृष्णा आता खूपच खुश झालेला आहे. पण तेव्हाच मधूने तिच्या पुढं एक अट देखील घातलेली असते. मधू कृष्णाला म्हणते, पण माझी एक अट आहे. तेव्हा कृष्णा म्हणते, तुझ्या सगळ्या अटी मी पूर्ण करायला तयार आहे. कृष्णा म्हणते, अगोदर ऐकून तर घे की अट काय आहे. राघव तुला अजिबात आवडत नाही हे तर खरं आहे, पण राघवला तू आवडते. राघवच्या मनामध्ये तू असं काहीतरी केलं पाहिजे की राघवने देखील तुझा हेट केला पाहिजे. राघवला सुद्धा तुझा तिरस्कार वाटला पाहिजे. असं जर का तू काही केलंस तरच मी मान्य करेल की तुझं राघववर खरोखर प्रेम नाहीये आणि तरच मी तुला त्या मुलीची भेट घालून देईल. आता कृष्णाच्या पुढे मोठा प्रश्न असतो. सावी किंवा राघव यापैकी एकाला तिला निवडावं लागत असतं. कृष्णा म्हणते, मी असं काय करायला पाहिजे म्हणजे तुला वाटेल की खरोखरच माझं राघववर प्रेम नाहीये. तेव्हा मधू सांगते की तुला राघवच्या मुस्काडात मारावी लागेल. तुला त्याला थोबाडी ठेवून द्यावी लागेल, तरच मी मान्य करेल की तुझं राघववर अजिबात प्रेम नाहीये. आणि तू जर असं केलंस तर राघव देखील परत कधीही तुला बोलणार नाही. तो तुझा कायमचा विषय सोडून देईल. आता कृष्णापुढे काहीच पर्याय नसतो. कृष्णाने मधूला होकार दिलेला असतो. कृष्णा राघवला मारणार या गोष्टीमुळे मधू पण खुश होते आणि आता ती तिच्या रूममध्ये निघून जाते. ही गोष्ट आता कृष्णाने गोदाला सांगितलेलं असते. ती गोदाला म्हणते, आता माझ्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सावी किंवा राघव या दोघांपैकी मला एकाची निवड करावी लागणार आहे आणि मला वाटते मी सावीचीच निवड करणार आहे. तेव्हा गोदा म्हणते, तुझं चुकतंय. पोलीसवाला तुझ्यावर किती प्रेम करतोय ही गोष्ट तुला माहिती आहे ना, तर तू त्याला सगळं काही खरं सांग. तू जर का त्याला सगळं काही खरं सांगितलं तर त्याला कळेल की तू अडचणीत आहेस आणि त्याला हेही कळेल की तू सिंधूची कृष्णा का झाली ते. आता ही वेळ आहे दोघांना पण मिळवायची. दोघांपैकी एकाची निवड करणं हे तुझ्यासाठी चुकीचं असेल असा चांगला सल्ला गोदाने कृष्णाला दिलेला असतो. तेव्हा कृष्णा देखील या गोष्टीवर ठाम होते की बरोबर आहे, आपल्याला सावी किंवा राघव या दोघांपैकी एक नको तर आपल्याला दोन्ही पण हवे आहेत. त्यानंतर कृष्णा गुपचूप राघवकडे जाते. तिच्याबरोबर गोदा देखील असते. गोदा आणि कृष्णा आपल्याकडे का आलेत असा प्रश्न राघवला पडतो आणि तो विचारतो की तुम्ही दोघी देखील माझ्याकडे आलेला आहात म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर तुम्हाला बोलायचं असणार आहे. तेव्हा कृष्णा त्याला म्हणते की हो, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. राघव म्हणतो, लग्नाविषयी बोलायला आलेले आहेस का तू? तेव्हा कृष्णा म्हणते, हो मी लग्नाविषयीच बोलायला आलेले आहे, पण कृष्णाच्या नव्हे तर सिंधूच्या. हे ऐकल्यावर राघव ताडकन उडतो. तो म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचे? तेव्हा कृष्णा सांगते की मी कृष्णा नसून सिंधू आहे. हे ऐकल्यावर राघवच्या तर पायाखालची जमीनच सरकते. राघव म्हणतो, खरं तर मला ही शंका होती. मी वारंवार ही गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता स्वतःच तू ते मान्य केलं त्यामुळं मी खूपच खुश आहे. मग तुम्हाला सांगशील का की तू असं का केलंस ते? तेव्हा कृष्णा म्हणते, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे
आपल्या सावीचा जीव धोक्यात आहे. तेव्हा राघव म्हणतो, आपल्या सावीचा जीव धोक्यात आहे, असं काय झालेलं आहे? आपली सावी कुठे आहे तुला माहिती आहे का? तेव्हा ती सांगते की सावी माझ्याबरोबर नव्हती. माझ्याबरोबर खूप काही घडलेलं आहे, पण आता ती सांगायची वेळ नाही आहे. आता मी तुम्हाला जे काही सांगते ते शांतपणे ऐका. आपल्याला उद्या एक नाटक करायचं आहे. तुम्ही मला प्रपोज करा आणि त्यावेळेस मी तुम्हाला थोबाडीत मारणार आहे. राघव म्हणतो, हे काहीतरी वेगळंच आणि विचित्र तू सांगतेस. ती म्हणते, मी जेवढं सांगते तेवढं ऐका आणि आपल्यावर निरीक्षण ठेवणारी एक व्यक्ती आपल्याला पाहत असणार आहे, ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा. राघव म्हणतो, आपल्या घरामध्ये आपल्याला कोण पाहणार आहे आणि तू मला मारल्याचा आनंद कोणाला होणार आहे? तेव्हा ती सांगते की तुम्हाला माहिती आहे ती व्यक्ती. राघव म्हणतो, तुला मधू असं म्हणायचं आहे का? कृष्णा म्हणते, अगदी बरोबर. मधूच हे सगळं काही करायला लावत आहे आणि आपल्याला तेच करणं गरजेचं आहे, कारण आपली सावी मधूच्या ताब्यात आहे. हे ऐकल्यावर राघवला तर मधूचा खूपच राग येतो. मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिला जाब विचारतो आणि आपली सावी कुठे आहे, आत्ताच्या आत्ता सावीला आमच्या ताब्यात दे, अन्यथा तिला पोलिसी खाक्या दाखवतो, असं तो कृष्णाला म्हणतो. पण कृष्णा म्हणते, असं काही करू नका, कारण सावी नक्की कुठे आहे आपल्याला माहिती नाही आहे. तुम्ही जर का आत्ता मधूला खाक्या दाखवला तर कदाचित आपल्या सावीचा जीव धोक्यात येऊ शकतो. अगोदर मला माझ्या सावीला भेटू द्या आणि नंतर मग तुम्हाला जे काय करायचे ते करा, असं ती राघवला सांगते. तेव्हा राघव म्हणतो, ठीक आहे. आता राघवने तिला एक घड्याळ देखील दिलेलं असतं. राघव म्हणतो, मी एक घड्याळ तुला देतोय, ते सतत तुझ्या हातामध्ये राहू दे, म्हणजे तू कुठेही गेली तर मला तू कुठे आहेस ते समजू शकतंय, कारण या घड्याळामध्ये ट्रॅकर आहे. कृष्णाने देखील ते घड्याळ घेतलेलं असतं आणि त्यानंतर त्यांचं खरं नाटक सुरू होतं. एके दिवशी मुद्दाम राघव आणि कृष्णा एकमेकाशी बोलत असतात आणि राघव म्हणतो, आज मी तुला एक सरप्राईज देणार आहे, तू माझ्या रूममध्ये आलं पाहिजे. ही गोष्ट मधूला ऐकू जाईल अशा पद्धतीनं त्यांनी बोललेली असते. आता मधूला देखील पाहायचं असतं की राघव नक्की काय करतोय ते. राघव कृष्णाला स्वतःच्या रूममध्ये घेऊन जातो. त्याने रूम अगदी छान सजवलेली असते आणि त्याच वेळेस तो तिला प्रपोज करतो. तू माझ्याशी लग्न करशील का, असा प्रस्ताव त्याने तिच्यापुढे ठेवलेला असतो. पण त्याच वेळेस कृष्णा चिडून त्याच्या थोबाडीत ठेवून देते. या गोष्टीमुळे मधू आता एकदम खुश होते. कृष्णा त्याला म्हणते की मी सिंधू नाही आहे, हे मी तुम्हाला कितीदा तरी सांगितलेलं आहे, पण तुमचं कॅसेट तेथेच अडून बसलेलं आहे. माझ्याशी लग्न कर, लग्न कर. मी तुमच्याशी लग्न करणार नाही, असं म्हणून रागाने ती स्वतःच्या रूममध्ये निघून जाते. मधू हे सगळं पाहते आणि तिला खूपच आनंद होतो. खुश झालेली मधू आता कृष्णाच्या रूममध्ये गेलेली असते आणि ती कृष्णाला सांगते की तू माझं काम केलेलं आहेस, त्यामुळे मी तुझं आता काम करणार आहे. आजच आपण त्या मुलीकडे जायचं आहे. तू आणि गोदा तयार राहा, असं म्हणून मधूने त्या दोघींनाही घेऊन जाण्याची तयारी दर्शवलेली असते. राघव हे सगळं काही ऐकत असतो. आता मधू, कृष्णा आणि गोदा सावीकडे चाललेले असतात. ते गाडीमध्ये बसून एका ठराविक ठिकाणी जातात. त्यांच्या पाठीमागेच राघव देखील असतो. राघव त्यांना ट्रॅक करत असतो आणि त्याच वेळेला मधू त्यांना एका घरामध्ये घेऊन जाते, जे ते सावीला बंदिस्त करून ठेवलेलं असतं. सावीला पाहिल्यानंतर कृष्णाच्या आतमधली सिंधू जागी होते आणि तिला कडकडून मिठी मारते. तेव्हा मधूला देखील समजतं की ही कृष्णा नसून ही सिंधूच आहे. तेव्हा मधू टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते, कृष्णा, तुझा अभिनय खूपच चांगला होता, पण आता तू आणि गोदा देखील आमच्या तावडीत सापडलेले आहात. असं म्हणून ती तिचा क्राईम पार्टनर म्हणजे शकुंतलाची भेट घडवते. शकुंतलाचे गुंड आता गोदा आणि कृष्णा यांना बंदिस्त करून टाकतात. राघव या सर्वांवर पाळत ठेवून आहे, या गोष्टीपासून मात्र मधू आणि शकुंतला अनभिज्ञ असतात. आता राघव थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी एंट्री करणार आहे आणि गोदा, कृष्णा यांना तर सोडवणार आहेच, त्याबरोबर सावीला देखील आपल्या ताब्यात घेणार आहे. त्याचबरोबर मधू आणि शकुंतला यांचा खरा चेहरा आता जगासमोर देखील तो आणणार आहे. आता राघव कशा प्रकारे मधू आणि शकुंतला यांच्यापुढे एंट्री मारून त्या दोघींनाही दाखवून देईल की तुमचं खरं रूप आता मी जगापुढे आणणार आहे, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.